सुस्वागतम मित्रांनो. तर इकडे तात्यासाहेबांना समजतं की मंजूला सगळं दिसतं आहे, मंजू नाटक करत आहे. नक्की काय ट्विस्ट घडलंय ना, बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी पूर्वा पाटील असते ती तात्यासाहेबांच्या घरी येते आणि म्हणते, डॅडी साहेब तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर आता लगेच साहेब म्हणतात, काय झालं पूर्वा? तर आता लगेच पूर्वा म्हणते की हे बघा, तुम्हाला माहिती आहे का डॅडी साहेब काय झालं आहे ते? अहो, या आर्यनने खूप मोठी चूक केली आहे. त्या आर्यननी मंजूच्या डोळ्यात मिरची पावडर ओतली आणि त्या मिरची पावडरमुळं तुम्हाला माहिती आहे का, त्या मंजूचं काय झालं, तिचे डोळे गेलेत आणि आता तिने डायरेक्ट जबाब लिहून दिला आहे की आर्यननीच हे सगळं केलं आहे. मी आर्यनला सोडणार नाही. आता तक्रार नोंदलेली आहे. आता काय करायचं आम्ही, तुम्हीच सांगा. आता मी काही करू शकत नाही आहे. तर आता लगेच ते म्हणतात की अगं काहीतरी कर ना, तू काहीतरी प्रयत्न कर. तर ती म्हणते की नाही, माझ्या हाताबाहेर गेलं आता हे सगळं काही, असं म्हणत असते. आणि आता लगेच तात्यासाहेब ते म्हणतात आता मला जावं लागेल माझ्या पोरीला भेटायला. तात्यासाहेब मंजूला भेटण्यासाठी इकडे येतात आणि आता सध्या मंजूच्या रूममध्ये येतात ते. आणि आता ते मनातल्या मनात म्हणतात, या मंजुरीची मला परीक्षा घ्यावाच लागेल. हिला दिसतं की नाही खरंच ना, हे मला बघावंच लागेल, असं म्हणतात. आणि ते आता तिथे सत्यन ते उभं असतात. तेवढ्यात ते तात्यासाहेब म्हणतात, तुमच्या दोघांची काही हरकत नसेल तर मी फॅन चालू करू का? तर मंजू आता घाई लगेच उठते आणि म्हणते की काही गरज नाही आहे, करते मी चालू. आणि आता मंजूच्या लक्षात राहत नाही आणि मंजू फॅनचं बटन दाबते आणि फॅन चालू करते. आणि हे सगळं बघून आता तात्यासाहेबांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते म्हणतात, तिला तर दिसत नव्हतं, मग कसं काय एवढं सहजासहजीने बटन चालू केलं फॅनचं, असं ते विचार करायला लागतात. आणि आता सत्या पण आता घाबरून जातो. तो की आता सत्यच येईल का सगळ्यांसमोर, असं तो विचार करायला लागतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. खरंच आता मंजूचं सत्य येईल का तात्यासाहेबांसमोर, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.